जय भीम नवबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा या सगळ्यांचे मी आभार मानतो. मला 6व्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की सभागृहाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलं आणि सेवाही पाहिलं आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे तेच पुन्हा सत्तेवर येईल हा माझा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच त्यांना निवडणुकीचा अजेंडा काय असेल विचारलं असता त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येईल याची मला खात्री वाटते आहे. लोकांनी आमचं काम पाहिलं आहे. तसंच नागपूरमधल्याही सगळ्या जागा आम्ही जिंकू असा विश्वासही आज देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री माननीय मोदीजी, माननीय अमित भाई शहा, माननीय नड्डाजी, आमचे नेते माननीय गडकरीजी, या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा 6व्यांदा मला विधानसभेची उमेदवारी त्यांनी दिली. मी नुकताच माझा उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे जे काम केलं आहे, गेले 25 वर्ष विधानमंडळाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलंय, माझी सेवा पाहिली आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद हा मला मिळेल आणि त्याचसोबत आमचं जे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं महायुती सरकार आहे या सरकारला देखील जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि पुन्हा एकदा महायुती सत्तेवर येईल हा मला विश्वास. मला असं वाटतं की नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त आहेत. त्याच्यामुळे वारंवार माननीय पंडित नेहरूजींनी हीच भूमिका ठेवली, माननीय इंदिराजींनी हीच भूमिका ठेवली, राजीवजींनी पण हीच भूमिका ठेवली आणि तीच आरक्षण विरोधी भूमिका परदेशात जाऊन राहुल गांधी मांडतात आणि त्याचंच समर्थन त्यांचे नेते नाना पटोले करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जोपर्यंत भारताचं संविधान आहे आणि जोपर्यंत भारतात भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही. कि आज नाना पटोले जी ने जो वक्तव्य दिया है और राहुल गांधी जी ने विदेश में जाकर आरक्षण के खिलाफ जो वक्तव्य किया था उसका पूरा समर्थन आज नाना पटोले जी ने किया है. कांग्रेस हमेशा बाबा साहब की विरोधी रही है, आरक्षण की विरोधी रही है. इसी प्रकार के विचार नेहरू जी ने भी रखे हैं, इंदिरा जी ने भी रखे हैं, राजू जी ने भी रखे. अब विदेशों में जाकर राहुल जी भी रख रहे हैं और उनके जो चेले हैं सब वो सारे वही बात कह रहे हैं. लेकिन मैं आपको बता देना चाहता हूं, जब तक भारत का संविधान है और भारत में भाजपा है, आरक्षण को कोई हाथ नहीं लगा पाएगा. दक्षिण मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केल्यामुळे परत एकदा जनता मला निवडून देईल असा विश्वास काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिलाय. ऋतुराज पाटील म्हणाले, आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे गेल्या 5 वर्षात 14 गावात गाव तिथे क्रीडांगण, रस्ते, कळंबा, तलाव, सुशोभीकरण तसेच युवक युवती स्पर्धा, ट्रेनिंग सेंटर घेतले आहे आणि म्हणूनच कामाच्या शिदोरीवर पुन्हा एकदा मला जनता निवडून देईल याबद्दल मला शंका नाही. विकास आघाडीतील आमचे सर्व प्रमुख आणि आमचे सर्व सहकारी त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गेले 5 वर्ष कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना सगळ्याच घटकांना आधार देण्याचं काम, न्याय देण्याचं काम आणि मदत करायचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि रस्ते, सांस्कृतिक भवन किंवा विविध विकास कामाच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये एक चांगलं काम करायची भूमिका निश्चितपणे आपण घेतली. आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये विविध विकास कामं करत असताना जवळजवळ दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागातील 13 गावांसाठी गांधीनगर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून 344 कोटीचा प्रोजेक्ट असेल,
दक्षिण मतदारसंघामध्ये 14 गावांसाठी गाव तिथे क्रीडांगण अशी संकल्पना असेल, कळंबा तलाव असेल, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भात 10 एसी बसेस असतील किंवा माझ्यासारख्या अनेक युवकांसाठी युवतींसाठी जे स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेतात त्यांच्यासाठी स्टडी सेंटर हे जवळजवळ 4 कोटी रुपये खर्च करून 5 ठिकाणी उभा करण्याचा विषय असेल किंवा मॉडेल स्कूल असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, अशी विविध विकास कामं या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही करू शकलो याचा निश्चितपणे आम्हाला समाधान आहे. जवळजवळ 750 कोटीहून अधिक कामं आज आमच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आम्ही केली आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की या 5 वर्षामध्ये विविध विकास कामं करत असताना कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या मागं ठामपणे उभा राहणार आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक घटक हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागं राहून मला आशीर्वाद देईल हा विश्वास व्यक्त करतो. सेंटर उभा केले आणि मग ज्या पद्धतीनं कोल्हापूरचे अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरला कशा पद्धतीनं अजून प्रशस्त काम करता येईल या पद्धतीचा माझा प्रयत्न राहणार आहे. आणि मग अनेक विषय जे प्रत्येक घटकाला म्हणजे आज आम्ही महिलांसाठी मोठ्या प्रमाणात स्किल ट्रेनिंगचं काम करतोय. जवळजवळ 2,500हून अधिक महिलांसाठी आम्ही स्किल ट्रेनिंगचं काम केलेलं आहे. आज आपण बॅकवर्ड लिंकेज आपण जे करतो ते आता फ्रंटवर्ड लिंकेज करणार आहे आणि मग त्या पद्धतीनं महिलांसाठी देखील अनेक उद्योग उभा करायचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. आणि ज्या पद्धतीने विरंगुळा केंद्र आम्ही 2 एकरमध्ये साळोटी नगर परिसरामध्ये उभा केलं त्या पद्धतीची विरंगुळा केंद्र देखील अनेक ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी उभा करण्याचा प्रयत्न माझा राहणार. आणि त्याबरोबर अनेक वेगळ्या पद्धतीची आमची विजन आहे ती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं पुढे जाईल तसं आपल्याला सांगणार. मी आपल्याला सांगू इच्छितो की IT पार्क हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कामं केलेली आहेत. आज खरं म्हणजे आपल्याला मुद्दाम मी आपल्या कंपनीचं आता नाव घेणार नाही, पण एक कंपनी आहे जी कंपनीला 1 वर्ष काही परवानग्या मिळत नव्हत्या आणि त्या कंपनीमध्ये त्यांना परवानगी मिळवण्यामध्ये मदत केलेली आहे. आणि मी आवर्जून सांगतो जी आता नामावंत कंपनी आहे कोल्हापूरमध्ये, मी नाव उघड करणार नाही, पण त्या कंपनीला परवानगी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याच कंपनीमध्ये नवीन 2,000 मुलांची भरती ही IT रिलेटेड होणार आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एक्झिस्टिंग ज्या कंपनी आहेत या कंपनी जगल्या पाहिजे, त्या वाढल्या पाहिजे यासाठी सातत्याने आमचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला शेंडाबाद परिसरामध्ये जवळजवळ 75 एकर जागा ही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला अलॉट केलेली आहे आणि आम्ही मंत्रालयामध्ये त्याची मीटिंग झाली. आम्ही एक त्यांना विनंती केलेली आहे की ती जागा कोल्हापूरच्या बाहेर तुम्ही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीसाठी द्यावी, कारण जेव्हा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला अलॉट केलेली जागा होती शेंडाबादमध्ये तेव्हा कोल्हापूरचा विस्तार तेवढा झाला नव्हता. आणि मग येणाऱ्या काळामध्ये ही जागा जर आपण कोल्हापूरच्या शहरामध्ये कुठेही ग्रामीणमध्ये जरी दिली तरी चालू शकते. ती 75 एकर जागा ही IT पार्कला MIDCच्या तत्वावर, जसं MIDCच्या धर्तीवर आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो, MIDCच्या रेट जसं आपण कमी देतो त्या पद्धतीने ह्या येणाऱ्या IT कंपनीजना कोल्हापूरमध्ये जर इन्व्हाइट करायचं असेल तर त्यांना कुठेतरी दर कमी देऊन जागा द्यावी लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागेल. आणि अशा पद्धतीचं प्रपोजल आज शासनाकडे देखील आम्ही दिलेलं आहे. मंत्रालयामध्ये तिची मीटिंग झाली आणि मला विश्वास आहे की आमचं सरकार आल्यानंतर तुरंत यावर आम्ही मंजुरी घेणार आहे आणि येणाऱ्या कोल्हापूरमध्ये जे IT कंपनीज इंटरेस्टेड आहेत त्यांना आम्ही इन्व्हाइट. चिंचवड विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर होताच चिंचवड विधानसभा प्रभागातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्य यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधत आहेत. त्याचबरोबर सर्व धार्मिक स्थळांना भेट देत तेथील प्रमुखांशीही चर्चा करत आहेत. विशेषतः या परिसरातील सर्व सोसायटींना भेट देऊन संबंधित सोसायटीचे चेअरमन, कार्यकारिणी सदस्य आणि रहिवाशांची बैठक घेऊन त्यांच्याशीही संवाद साधत आहेत. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येत असून महिला भगिनींनी औक्षण करून तर नागरिक फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत करत आहेत. यावेळी नागरिकांनी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास शंकर जगताप यांना दिला आहे.
नवोदय जय भीम. आज आपण थेट चिंचवड विधानसभेमध्ये आहोत आणि चिंचवड विधानसभेमध्ये आपण पाहतोय की शंकरशेठ जगताप यांचं तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचाराला जे जोर धरलेला आहे, डोर टू डोर त्यांचा प्रचार सुरू आहे. आपण पाहतोय की त्यांच्यासोबत आत्ता आहोत. डोर टू डोर कशा प्रकारे प्रचार चाललेला आहे, शेठ पहिल्यांदा तर सर्व लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जे प्रेक्षक आहेत ते तुम्हाला पाहतात, त्यांना प्रथमतः थोडा जय भीम. जय भीम सर्वांना, जय शिवराय. आज तुम्ही डोर टू डोर प्रचार करताना आम्हाला सापडलेला आहात, दिसत आहात. काय नक्की सांगाल, कशा पद्धतीने वातावरण आहे? नक्कीच सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून जेव्हा माझी निवड झाली आणि मला अधिकृत उमेदवार जाहीर केलं, त्याबद्दल मी सर्व महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आज जर तुम्ही पाहिलं की कार्यकर्त्यांमध्ये एवढा जल्लोष आहे, मोदी साहेबांनी केलेलं 10 वर्षाचं काम आणि महायुतीच्या सरकारनं केलेलं 2.5 वर्षाचं काम, हे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी मागच्या लोकसभेपासून घरोघरी पोचवलेलं आहे. मागच्या 1 वर्षापासून म्हणजे लोकसभेची तयारी असू द्या, विधानसभेची, या निमित्तानं आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहोत. आणि ज्या पद्धतीने मोदीजींचं स्वप्न आहे की 2047ला विकसित भारत घडवायचा आहे, त्या दृष्टीने आम्ही सगळेजण सर्व कार्यकर्ते काम करत आहोत. आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं ब्रीद जे आहे की अंत्योदय, की शेवटच्या घटकापर्यंत पोचणं आणि विकसित भारत घडवत असताना महाराष्ट्राचा हा हातभार मोठा असला पाहिजे. 5 ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा आपण भारताची पाहतोय की येणाऱ्या काळामध्ये 5 ते 7 वर्षामध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग हा अग्रभागी असेल, हा 1 नंबरचा असेल. या दृष्टीने आम्ही सगळे कार्यकर्ते हे येणाऱ्या विधानसभेला सामोरे जात आहोत. आणि निश्चितच महायुतीचं सरकार तर येणारच आहे. आणि ते येत असताना आत्ता जो कार्यकर्त्यांमध्ये असलेला जल्लोष आहे, कार्यकर्त्यांमधला उत्साह आहे, या उत्साहाच्या जोरावर आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचून 23 तारखेला हा महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा आणि एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहराचा या नात्याने, कारण मी भोसरीमध्येही आम्ही प्रचार चालू केलेला आहे, पिंपरीमध्येही अण्णा बनसोडेंचं तिकीट डिक्लेअर काल झालं आहे, तिथेही आम्ही प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर एवढंच आश्वासित करेल की येणाऱ्या 23 तारखेला पूर्ण पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातून तिन्हीच्या तिन्ही आमदार हे महायुतीचे असतील. सध्याची जी निवडणूक आहे, ही निवडणूक जनतेच्या मतातून तर तुम्ही जिंकणार आहात, कारण जनतेचा कौल हा दिसत आहे. पण एकंदरीत तुमच्यासोबत काही नाराजीचे जे वर्ग होते किंवा मित्रमंडळी होते, आज तुमचे म्हणजे जर पाहिलं तर आपण डबल निवडणूक लागलेली आहे, त्यांची मनं जिंकायची आहेत, मतदारांची मनं जिंकत नाही. तसं काही नाही आहे, नाराजी वगैरे काही नसतं. आमचा हा लोकशाही मानणारा पक्ष आहे आणि जोपर्यंत उमेदवारी डिक्लेअर होत नाही तोपर्यंत स्पर्धा असते आणि ती स्पर्धा संपलेली आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहोत. नक्कीच आपण पाहिलं की आज महायुतीचे उमेदवार शंकरशेठ जगताप यांचा महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वांची मनं जिंकत आज तिकीटही जिंकलेलं आहे. उद्या विधानसभेमध्ये शंकरशेठ यांचा आवाज घुमणार आहे, हे या प्रचारातून दिसत आहे. तुर्तास मी याच ठिकाणी थांबतो. विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टीव्ही, कॅमेरामॅन प्रतीक्षा. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं. अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल करत असताना शक्ती प्रदर्शन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सहकार्याने आणि साक्षीने मी आपल्या मावळ विधानसभेचा
उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। यावेळी अर्ज दाखल करताना हजारो शेळके समर्थकांचा मेळा जणू वडगाव मावळ शहरात जमला होता। प्रमुख 4 जीवभावाच्या आणि प्रमुख सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनील शेळके यांनी त्यांचे मावळ विधानसभा मतदारसंघाकरता नामनिर्देशन पत्र दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व माझ्या ज्येष्ठ नेते असतील, महायुतीचे नेते असतील, त्या सर्वांच्या साक्षीने मावळ तालुक्यातील हजारो मायबाप जनतेच्या उपस्थितीमध्ये आज महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी अर्ज भरलेला आहे। आज मला हजारोच्या संख्येने जनसमुदाय हा आशीर्वाद देण्याकरता आलाय। मी मनापासून मावळच्या जनतेचे आभार व्यक्त करतो। महायुतीतील नेते सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो। राज्यात विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे। अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करत विरोधकांचा पराभव करण्यासाठी लाडक्या बहिणी पुरेशा आहेत असं विधान केलं आहे। तसेच सुनील केदार आणि नाना पटोले सारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी लाडक्या बहिणीचा तोंडचा घास पडवण्याकरता प्रयत्न केले असा आरोपही त्यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला। तत्पूर्वी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं। मंचावरील महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज फार वेळ बोलणार नाही। मी रोजच बोलतो आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्यापेक्षा आपलं काम बोलतं, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे। आज खऱ्या अर्थानं माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये केलेला बदल हा लोक डोळ्यांनी पाहत आहेत। बदललेला नागपूर, नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर, नागपूरमध्ये तयार झालेले वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था, नागपूरची मेट्रो, नागपूरमध्ये आलेले उद्योग, प्रत्येक गोष्ट ही या ठिकाणी पाहतोय। आणि माझा दावा आहे, 10 वर्षाचं आमचं काम बघा, 7.5 वर्ष आम्हाला मिळाले आणि केंद्रातले 10 वर्ष आणि त्याच्या पूर्वीचं 15 वर्षाचं काँग्रेस राष्ट्रवादीचं काम बघा, कोणालाही विचारायची आवश्यकता पडणार नाही। नागपूर शहर आम्ही बदलून दाखवलं। तुमच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री होता आलं, उपमुख्यमंत्री होता आलं। या विदर्भामध्ये मोठं परिवर्तन आपण करून दाखवलं। नागपूरचा एअरपोर्ट असेल, अमरावतीचा एअरपोर्ट असेल, वनगंगा नळगंगा सारखी 88,000 कोटीची त्या ठिकाणी एक योजना असेल, गोसी खुर्दचं काम असेल, इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचन प्रकल्पांचं काम असेल, समृद्धी महामार्गाचं काम असेल, कामं झाली। आणि त्यामुळे विदर्भाचा चित्र देखील माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही बदलतोय। आणि या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे, देशाचे नेते आणि प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी नवभारताची निर्मिती सुरू केली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही नव महाराष्ट्राची निर्मिती सुरू केली आहे। आणि हा नवीन महाराष्ट्र युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे। मी विरोधकांबद्दल बोलणार नाही, विरोधकांना तर आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास पळवण्याकरता काँग्रेसच्या नेत्यांनी, सुनील केदार, नाना पटोलेंनी नागपूरच्या न्यायालयामध्ये केस केली, त्या लाडक्या बहिणीच त्यांना पुरून उरतील। पण एवढंच सांगतो, आज शेतकऱ्याला मोफत वीज असेल, आमच्या मुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षण असेल, वेगवेगळ्या समाज, आज आपण बघा दीन दलित गोर गरीब आदिवासी ओबीसी प्रत्येक समाजाकरता आपण केलेलं काम असेल,
आज हे काम आपलं बोलतंय. ओबीसी समाजाकरता 48 GR काढणारं महायुतीचं सरकार आहे. अरे काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे, एक GR तुम्ही दाखवा तुमच्या काळातला ओबीसीचा. एकही GR, 2 ठोकणार GR काढले, त्याला पैसे देखील दिले नाही. अरे आम्ही ओबीसीचे 54 हॉस्टेल तयार करून दाखवले, तुम्ही एक हॉस्टेल तयार करू शकला नाही. आज ही परिस्थिती आहे. आमच्या दलित आदिवासींकरता स्वयंसारखी योजना आणून त्या माध्यमातून त्यांच्या मुलांना शिक्षणाचं दालन खुलं करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आहे. सर्वांचं सरकार म्हणजे आपलं सरकार आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये 6व्यांदा दक्षिण पश्चिम नागपूरची जनता ही मला आशीर्वाद देणार आहे. आणि त्यासोबत आमचे कृष्णाभाऊ खोपडे म्हणजे पूर्व नागपूरचे कार्यसम्राट आमदार आहेत. या कार्यसम्राट आमदाराला पुन्हा एकदा अतिशय विक्रमी मताने त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे. सगळे विक्रम आम्हाला मोडायचे आहेत. आणि दुसरीकडे जनसामान्यांचा माणूस, जनसामान्यांचा नेता, जनसामान्यांमध्ये 24 तास राहणारे आमचे मोहन भाऊ मते लोकप्रिय आमदार यांना देखील आमच्या सोबत पाठवायचा है. अभी ट्रेलर है, 3 और बाकी है, 3 और आने वाले हैं. और ये 6 के 6 शेर आपके आशीर्वाद से मुंबई के विधानसभा में जाएंगे. आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांची आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमचे मित्रपक्ष रिपाई असेल, वेगवेगळे आमचे मित्रपक्ष असतील, भारतीय जनता पार्टी, सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवूया. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंका कावा पुतिह लेक, और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल. बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर. क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान. एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए. पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं. देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए. राज 7499 544 216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर. ईमेल ratnaholiday10@gmail.com. महाराष्ट्रात महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सहभागी असून त्यांना अद्यापपर्यंत महाराष्ट्रात एकही जागा न दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिखली विधानसभा येथील आमदार श्वेता महाले या भाजपाच्या असून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नरहरी गवई यांनी उमेदवारी दाखल केल्याने महायुतीत फूट पडली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
जो आजचा उमेदवारी अर्ज या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी जो म्हणजे विधानसभेचा भरत आहोत, तर मित्रांनो विषय असा आहे की रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये म्हणजे आत्तापर्यंत सुद्धा एकही जागा मिळालेली नाही, एकही जागा सुटलेली नाही. मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सुटली नव्हती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर आता विषय याही वेळेस तोच विषय होत आहे. तर मित्रांनो, किती दिवस आम्ही आता यांच्यासोबत राहायचं? किती दिवस नुसतं केवळ त्यांना आपण मतं द्यायची? त्यांनी पण कधी आम्हाला मतं दिली पाहिजे. आमच्या काही लोकांना त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजेत. म्हणून जे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्या आदेशावरून आजचा आम्ही या ठिकाणी या चिखली मतदारसंघामध्ये फॉर्म भरत आहोत. मी स्वतः या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे. तर आता तरी किमान महायुतीने आमचा विचार करावा आणि आमच्यासाठी किमान 10 ते 12 जागा सोडाव्यात. यासाठी या ठिकाणी आम्ही ही उमेदवारी भरलेली आहे. जर काय ह्या आम्हाला जागा सुटल्या नाही तर माझी उमेदवारी या ठिकाणी पक्की राहील. नाही, आता बुलढाण्यातली अशी कुठलीही जागा नाही आहे. सुरुवातीला आम्ही म्हणजे आमची जी हक्काची जागा मेहकरची जागा होती, ती मेहकरची जागा आम्ही मागितलेली होती. मेहकरची जागा आणि चिखलीची जागा, किमान या दोनपैकी एक तरी जागा आम्हाला मिळायला पाहिजे होती. तर दोन्ही जागेचे उमेदवार त्यांनी तात्काळ ठरवले आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना अजिबात विश्वासात घेतलं नाही. म्हणून त्यामुळे आम्ही आता म्हणजे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं झालं, या जिल्हाभरातील आमचे सर्व तालुका अध्यक्ष, या जिल्हाभरातील आमची संपूर्ण आंबेडकरी जनता, जे रिपब्लिकन पक्षावर प्रेम करतात, सर्व जाती धर्माचे लोक, त्यांनी असं ठरवलं की आता किती दिवस हा अन्याय आपण सहन करायचा. आणि आमच्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक आहेत. तुम्हाला या झेंड्यावरून दिसत असेल, संपूर्ण आमच्यासोबत वारकरी संप्रदाय आहे, मुस्लिम समाजाची मंडळी आमच्यासोबत आहे, आमच्यासोबत मराठा समाजाची मंडळी आहे, धनगर समाजाची मंडळी आहे. सर्व जाती धर्माचे लोक हे आमच्यासोबत आहेत. चिखलीमध्ये लोकांना थोडासा विकास पाहिजे. विकास तर झालेलाच आहे, विकास दिसतो आहे, परंतु आमच्या गोरगरीब लोकांचा विकास झालेला नाही. गोरगरीब लोक आजही त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा त्यांना या ठिकाणी मिळत नाहीत. या ठिकाणी आमच्या शेतीमालाला भाव नाही, आमचे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. जर आमच्यासारखा एखादा जमिनीवरचा कार्यकर्ता जर आमदार झाला तर त्या विधानसभेमध्ये निश्चितच या आमच्या गोरगरीब लोकांच्या ज्या काही आमच्या इच्छा आहेत, ज्या काही आमच्या मागण्या आहेत, त्या निश्चितच त्या ठिकाणी मागण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज सादर करत आहे. जेबी मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.